बऱ्याच प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आलंय. पण झालंय असं, की या नव्या सरकारच्या स्थापनेला आणि त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार लावली गेली. भारतीय जनता पक्षाचे एकूण 132 आमदार निवडून आलेले आहेत. त्यातल्या किती जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते याचा विचार केला तर समजा 100% भाजपा सरकार जर राज्यात आलं असतं, जे 2029ला येणार आहे असं म्हटलं जातं. पण समजा आता 2024लाही भाजपला 145 प्लस जागा मिळालेल्या आहेत आणि ते पूर्ण बहुमतात आहेत, तर त्यांच्या वाटेला किती मंत्रिपदं येतील? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. सगळीच जी काही मंत्रिपदं असतात म्हणजे किमान 42 आणि कमाल 45. मग आता तर भाजपासोबत शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा गटही महायुतीत आहे. शिवसेनेला 57 जागा मिळालेल्या आहेत, अजितदादांनाही 41 जागा मिळाल्या आहेत. मग सत्तेचा वाटा सगळ्यांनाच द्यायचा असल्यानं त्या दोन गटांना 42 मधल्या 22 जागा दिल्या जाणं आणि भाजपकडे 20 जागा येणं स्वाभाविक होतं आणि तसं घडलं देखील आहे. पण 132 मधल्या फक्त 20 आमदारांना मंत्रिपद आणि बाकीचे सत्तेबाहेर. हे न पटल्यानं नाराज झालेले अनेक आमदार आतल्यात धुमसू लागल्याचं मीडियातून बाहेर येतंय, विशेषतः सोशल मीडियातून. कोणीतरी फेसबुक लाईव्ह करतंय, कोणी पोस्ट लिहितंय, बरंच काही सुरू आहे. 2022 सालच्या जून महिन्यात शिवसेना फुटीच्या त्या सगळ्या नाट्यामध्ये ज्या संजय कुटेंना राज्यसभा निवडणूक आणि सेना आमदारांना सुखरूप सुरत, गुवाहाटी, मुंबई व्हाया गोवा असा प्रवास घडवून आणण्याची जबाबदारी पक्षानं सोपवली होती, असा प्रचार केला जातो. खरं तर एकनाथ शिंदेंसोबतच्या 40 आमदारांना आणि इतर 10 पक्ष आमदारांना सुरतला नेऊन तिथून गुवाहाटीला सेटल करण्याचं काम मीच केलं असं सांगणारे असंख्य भाजपा नेते नंतरच्या काळात मला भेटलेले आहेत. पण प्रत्यक्ष त्या मोहिमेत कोण कोण सहभागी होतं हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे. आपण स्क्रीनवर त्यांचे चेहरे पाहिलेत. संजय कुटेंचा चेहरा त्यात दिसायचा आपल्याला. मोहित कंबोज होते. संजय कुटेंचा गुवाहाटीतल्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधला वावर आपण पाहिलेला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते देवेंद्रजी आणि अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मागे करताना दिसायचे. त्यांच्या हातात काहीतरी कागद असायचे. पण म्हणून या टर्मला त्यांनी जे काही केलं त्यावेळेला, म्हणून या टर्मला त्यांना थेट मंत्रिपद मिळेल असं काही ठरलेलं असेलच असं नाही आहे ना. बंद दाराआड असं काही त्यांना प्रॉमिस केलं गेलं होतं का? पण मंत्री बनवलं नाही म्हणून संजय कुटे नाराज आहेत. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज झालेले आहेत. बावनकुळे आणि देवेंद्रजींनी त्यांना फोन करून शपथविधीसाठी कोट शिवायला टाका असं सांगितलं होतं म्हणे. मग तो कोट शिवून रेडी असताना माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. सुधीर भाऊंची कारकीर्द आता उताराला लागली आहे एवढं निश्चित, कारण त्यांना नको असताना मागच्या लोकसभेचं तिकीट दिलं गेलं. ते नाखुशीनेच हाफ हार्टेडली लढले, मनापासून लढले नव्हते आणि हरले. पराभूत मानसिकता या त्यांच्या त्या पराभवात दडलेली होती. मागे परिषदेच्या रिक्त जागा भरत असताना त्यांना आमदार बनवून आता मंत्रिपद देता आलं असतं, पण विधानसभेला पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावली गेली आणि आता एक ज्येष्ठ म्हणून त्यांचा क्लेम असताना मंत्रिपदावर त्यांनाच मंत्रिपद नाकारलं गेलं. त्यामुळे सुधीर भाऊ काहीसे नाराज आहेत असं कळतंय. भाजपमध्ये ही नाराजी मोठ्या प्रमाणात आहे, कारण त्यांचा आकडा मोठा आहे. 132 पैकी 112 आमदार मंत्री बनवू शकलेले नाही आहेत. अर्थात हे आमदार शिकले सवरलेले आहेत. त्यांना शाळेत शिकवलेलं नागरिकशास्त्र आणि त्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकातले धडे जर का आठवत असतील तर मंत्रिमंडळाचा आकडा कितपत मर्यादित ठेवायचा असतो याचं ज्ञान निश्चितच असेल. पण प्रत्येकाला मंत्री बनायचं असेल तर त्याला आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठेवावी लागते. तसं पाहिलं तर भाजपमध्ये त्या बार्गेनिंग पॉवरवालं मला आता तरी कोणी दिसत नाही आहे. भाजपानंतर शिवसेनेच्या गोटात देखील नाराजीचं वातावरण आहे. त्यांच्या वाटेला आलेल्या 12 मंत्रिपदांपैकी एक आपल्याला मिळावं असं त्यांच्या 57 पैकी किमान 50 आमदारांचा तरी आग्रह असणं स्वाभाविक आहे. कारण हे सत्तेत असलेले आमदार सत्ता सोडून 2019ची जी तुम्ही जर उजळणी केली तर हे सगळे सत्तेत बसलेले आमदार होते. ते ती सत्ता सोडून विरोधातल्या भारतीय जनता पक्षासोबत कशासाठी आले होते तर पुन्हा सत्तेची फळं चाखायलाच आले होते. मावा आघाडीत यांना अजितदादांचा जाच सहन करावा लागत होता. पक्षप्रमुखांना काही देणं घेणं नव्हतं. तुम्हाला निधी मिळतोय का, तुमची कामं होत आहेत का, तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीचा साधा तालुका अध्यक्ष नडत असताना हे पक्षप्रमुख आपल्या खुर्चीला चिटकून बसले होते मुख्यमंत्री पदाच्या. त्यांना स्वतः आमदारांना भेटत ना आमदारांना वर्षावर एंट्री देत.
आता वर्षावर जो जायचा त्याला घेतलंच कोणाला आत, तर त्याची अँटीजेन कोविड टेस्ट करून त्याच्या नाकात ते बोळे कोंबून त्याला आत घेत, म्हणजे टेस्ट केल्यानं निगेटिव्ह आली की. अशा स्थितीला कंटाळलेले आमदार निघून गेले गुवाहाटीला. त्यातल्याच काहींची मंत्रिपदं कापली गेलेली आहेत आता. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत ही त्यातली मोठी नावं आहेत. विजय बापू शिवतारेंचं नाव मीडियानं भरपूर चालवलं मंत्रिपदासाठी. त्यांना देखील मंत्रिपदानं हुलकावणी दिली. यावेळेस संजय शिरसाट आणि भरतशेठ गोगावले यांनी मागच्या 3 वर्षांपासून खास शपथविधीसाठी शिवून ठेवलेले कोट त्यांना घालता आलेले आहेत. गोगावलेंनी मौका मिळताच अजितदादांना त्या कोटावरून चिमटा देखील काढलाय. घातला बरं का कोट मी. पण तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शिवतारे, नरेंद्र भोंडेकर या मंडळींची नाराजी समजू शकतो. पण अगदी बोरिवलीतले प्रकाश सुर्वे यांना देखील यावेळेस मंत्रिपदाची हास लागलेली होती. त्यांना पत्रकारांनी छेडलं तेव्हा त्यांचा जो सूर लागला होता तो नक्कीच त्यांच्या मनातली व्यथा मांडणारा होता. असे व्यथित तर असंख्य आहेत. NCPत भुजबळ पेटलेले आहेत. मग कोणीतरी टूम काढली की हे सरकारच कोसळणार आहे या नाराजांमुळे. आता किती धक्कादायक विधान आहे. सरकार कोसळणार. चक्क अहो, पाशवी बहुमत असलेल्या महायुतीतले काही नाराज निघून गेले तर सरकार कसं कोसळेल? समजा शिंदे गटातले ते सगळे आमदार ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाही आहेत, म्हणजे 57 - 12 बरोबर 45. हे 45 आणि NCPचे 41 - 10 म्हणजे 31. असे 45 + 31 76 आमदार महायुतीतून बाहेर पडले. एक गठ्ठाच पडणार, कारण 2/3 मेजॉरिटीचा प्रश्न आहे. डिस्क्वालिफाय होऊ शकतात ते. 2/3 आमदार फुटले तर स्वतंत्र गट बनवता येईल. मग हे 75 आमदार 76 आमदार बाहेर पडले तर काय होईल? मी सेनेच्या आणि अजितदादांच्या मंत्रिपद मिळाल्यांना, म्हणजे ज्यांना मिळालेलं आहे त्यांना वगळून बोलतोय, कारण जे मंत्री बनलेत ते कशाला सोडतील पक्ष, नाही का? तर बहुमताचा आकडा आहे 145. भाजपचे स्वतःचे आमदार आहेत 132. त्यांना अपक्षांचा पाठिंबा आहे 5चा, म्हणजे 137 झाले. सोबत शिंदेंसह 12 आणि अजितदादांसह 10, म्हणजे 22 अजून त्यात ॲड करा, झाले किती? 159. हा आकडा असाही बहुमतापेक्षा जास्तच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात एक सुप्त संघर्ष सुरू आहे. यांच्यातला जो महायुती बाहेर पहिल्यांदा पडेल तो दुसऱ्याचं भलं करून जाईल. त्यामुळे उद्या अख्खा राष्ट्रवादी अजित पवार गट गेला तरी सेना सोबत राहील भाजपच्या, आणि सेना शिंदेंसह बाहेर पडली उद्या तर अजितदादा आपला पक्ष मोठा करण्यासाठी भाजपला चिकटूनच राहतील. एकंदरच या जरतरच्या गोष्टी आहेत, कारण पुढच्या निवडणुका ह्या आता थेट 5 वर्षांनंतर लागणार आहेत. आणि आता कुठे जुम्मा महिना झालाय या आमदारांना निवडणुका जिंकून. पुढच्या वेळेस पक्ष साथ देईल, तिकीट मिळेल, मिळालीच तर लोक मतदान करतील, आपण पुन्हा निवडून येऊ. पुन्हा निवडून येण्याची शाश्वती 0. मग हे आमदार जे आहेत, आता हाताशी आलेली सत्ता लाथाडून बाहेर पडणं वगैरे हे जवळपास अशक्य वाटतंय मला. नवी टर्म सुरू झालेली असताना राजीनामा देणं किंवा स्वतःवर अपात्रता ओढावून घेणं असा गाढवपणा करणं इतपत कोणी गाढव नाही आहे. सगळे सुज्ञ आहेत, हुशार आहेत, चतुर आहेत. या लोकप्रतिनिधींमध्ये सगळेच प्रचंड बेरकी, हुशार तर ते आहेच, आणि कलाकार आहेत. त्यामुळे नाराजांमुळे सरकार पडेल अशी अवस्था आज तरी नाही आहे. हे जे कोणी नाराज आहेत त्यांचा बंदोबस्त कसा केला जातो, साम दाम दंडभेद कसं वापरलं जातं हे मी तुम्हाला सांगायलाच नको आहे. भुजबळांच्या अडियल भूमिकेनंतर काल एक बातमी ऐकली मी. नाशिकमध्ये ईडीची 2 पथकं दाखल. गंमत आहे. कशासाठी, कोणासाठी ते आलेत पथकं, पण कशासाठी कोणासाठी काहीच माहीत नाही. पण बातमी इंटरेस्टिंग आहे. मी असं म्हणत नाही भुजबळांसाठीच आलेत. परवा शिल्लक सेनेचे 20 आमदार घेऊन उद्धवजी देवेंद्रजींना भेटायला पोहोचले होते. तिकडे दिल्लीत वातावरणात बोचरी थंडी पसरलेली असताना पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त करून अमित शहा पवारांना भेटलेत. तर पवार दुसऱ्या दिवशी त्यांची झालेली त्यांच्या भागात झालेली लाल डाळिंब दाखवायला मोदींकडे गेले. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपचं सरकार, NDAचं सरकार हे मजबूत होणार असं दिसतंय, कारण 2 अनिश्चित ग्रह नितीशवा आणि चंद्राबाबू यांचा टेकू जास्त काळ मोदींना नकोच आहे. ते नव्या टेकूंसह सरकार मजबूत करण्याच्या मागे लागलेत. त्यामुळे ना केंद्रातलं सरकार कोसळणार आहे ना राज्यातलं. नाराजांची नाराजी ही 4 दिन का रोना और बाद में चद्दर तान के सोना अशीच असते, हे लक्षात घ्या. आपले जे लोकगायक आहेत ना, आनंद शिंदे यांचं एक प्रसिद्ध आणि तितकंच चावट असं एक गाणं होतं. त्यातले काही शब्द बदलून मी हे चद्दर तान के सोनावाला शीर्षक बनवलेलं आहे. ज्यांना ते गाणं आठवत असेल त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये ते गाणं कोणतं हे सांगावं.
मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि आमच्या या चॅनलवरचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.